तर बारामतीमध्ये तटकरे आणि पटेल यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। घातकी तटकरे पटेलची गरज नाही। सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्याच्या आधीच हे बॅनर्स झळकलेले आहेत। अजित पवार समर्थकांनी लावलेल्या बॅनरची सध्या चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्याआधीच बारामतीत अजित पवार प्रेमींनी प्रशासकीय भवनाच्या परिसरात एक बॅनर लावलाय, ज्या बॅनरवर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल घातकी असा उल्लेख केलेला आहे। सुनील तटकरे यांना डिवचण्यात आलेला आहे। अजितदादांचं फक्त नावच पुरेसं आहे। घातकी तटकरे पटेलची आम्हाला गरज नाही। समस्त दादा प्रेमी असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे। हे खरं तर हे चुकीचं आहे। शेवटी पक्षामध्ये प्रत्येकाच्या ठिकाणी काही गोष्टीमध्ये गैरसमज असतात तर दूर होत असतात, परंतु असं पोस्टरबाजी करणं वगैरे हे चांगलं नाहीये। मला माहित नाही, माझी त्या जो कोण लावला त्याला विनंती आहे की बाबांनो, शेवटी दादा गेलेले आता 2-2.5 महिने झाले आणि आपण कुठंतरी त्या पक्षामध्ये असं कुठंतरी गैरसमज पोस्टरबाजी करणं हे उचित नाहीये। माझा स्वभाव महाराष्ट्राला माहीत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे। मी कधीही अशा कुठल्याही गोष्टीच्यावर मी प्रतिक्रिया माझी देत नसते। तथ्य असेल तिथे मी प्रतिक्रिया जरूर देईन। बाकी अशा म्हणजे लोकांना कोणाच्या पोटदुखी होत असेल, कोणाला काही दुसरा प्रॉब्लेम असेल, त्याच्याबद्दल मी काय सांगू शकतो। मला वाटते काल जय पवारांनी ज्या पद्धतीने इथे लोकांना सांगितलं आमच्या कार्यक्रम, मला माहीत नव्हतं, पण व्हिडिओ माझ्याकडे कोणी पाठवलं, तेच खरं उत्तर आहे। अजितदादाचे समर्थक अशा पद्धतीचा फ्लेक्स लावू शकत नाहीत। तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब हे अजितदादांचे जीवाभावाचे सहकारी त्या ठिकाणी होते आणि त्या कुटुंबाच्या प्रति आज प्रफुल्लभाई आणि तटकरे साहेबांची आणि जेवढी त्यांचीच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व नेत्यांची, कार्यकर्त्यांची भक्कमपणे साथ ही पवार कुटुंबाला आहे। या पद्धतीचं काही जणांनी अजेंडा ठरवून त्या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वरिष्ठ आणि शीर्षस्थ नेत्यांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा संदेह निर्माण करण्याची एक मोहीम उघडलेली आहे।